विधानसभा निवडणूक 3 महिन्यांवर येऊन ठेपली आहे। अशातच विधानसभेच्या निवडणुकांसाठी इच्छुकांची संख्या देखील वाढली आहे। आपल्याला विरोधकच नको अशी भूमिका असणाऱ्या गिरीश महाजनांना यंदाची विधानसभा निवडणूक सोपी नसणार आहे। महाजन हे जामनेर विधानसभा मतदारसंघातून 1995 पासून विधानसभेवर निवडून जात आहेत, परंतु यंदाची विधानसभा निवडणूक गिरीश महाजन यांच्यासाठी आव्हानात्मक ठरू शकते। याचं कारण म्हणजे महाजन यांच्या विरोधात त्यांच्याच निकटवर्तीयाने दंड थोपटलेत। महाजनांचे हे निकटवर्तीय नेमके आहेत तरी कोण? जामनेर विधानसभा मतदारसंघाचे नेमके गणित तरी काय, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी रुचिता घुसाळकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। भाजपचे महाराष्ट्रातील संकटमोचक अशी ओळख मिळवलेल्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीत असणाऱ्या मंत्री गिरीश महाजनांना यंदाची विधानसभा निवडणूक पूर्वीपेक्षा टफ जाण्याची शक्यता आहे। आपल्याला विरोधकच नको अशा भूमिकेतून त्यांनी त्यांचे पारंपरिक विरोधक गजाननराव गरुड शिक्षण संस्थेचे प्रमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते संजय गरुड यांना भाजपमध्ये सामील करत विरोधकालाच आपला मित्र बनवले। 2009 आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीत संजय गरुड यांनी गिरीश महाजनांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, पण 2009च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या गिरीश महाजनांनी 7517 मतांनी संजय गरुड यांचा पराभव केला होता। तर 2019च्या विधानसभा निवडणुकीत गिरीश महाजन यांनी संजय गरुड यांचा 35014 मतांनी पराभव केला होता। आपल्याला विरोधकच नको म्हणत गिरीश महाजन यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना आपले मित्र बनवले, परंतु आता त्याच विरोधी पक्षातील नेत्यांकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गिरीश महाजनांची कोंडी करण्याचा प्रयत्न चालू आहे। गिरीश महाजन यांचा विरोधकाला मित्र बनवण्याचा आपला राजकीय डाव आता त्यांच्यावरच उलटवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून केला जात असल्याचं चित्र सध्या जामनेर विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळतंय। गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय तसेच जिल्हा परिषद माजी अध्यक्ष आणि मराठा समाजाचे नेते दिलीप खोडपे हे शरद पवार यांच्या संपर्कात आहेत। शरद पवार आणि दिलीप खोडपे यांच्यात चर्चा सुरू असून ही चर्चा यशस्वी झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून दिलीप खोडपे यांना उमेदवारी मिळू शकते। यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत गिरीश महाजन यांच्या विरोधात दिलीप खोडपे आपल्याला दिसतील। दिलीप खोडपे हे मराठा समाजाचे नेते आहेत। या मतदारसंघात मराठा समाजाची 1,40,000 मते आहेत। यामुळे दिलीप खोडपे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यास गिरीश महाजनांना मराठा समाजाची मतं मिळणार नाहीत आणि याचा मोठा फटका त्यांच्या मतांच्या आकडेवारीवर होऊ शकतो। 1995 पासून सलग 6 वेळा गिरीश महाजन विधानसभेवर निवडून जात आहेत। त्यापैकी 10 वर्षात त्यांनी पक्षाकडून मंत्रिपद सुद्धा भूषवलंय। भाजपचे संकटमोचक तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेल्या गिरीश महाजनांचा हक्काचा मतदारसंघ त्यांच्यापासूनच दुरावत चालल्याचं चित्र सध्या त्यांच्या मतदारसंघात पाहायला मिळतंय। त्याचप्रमाणे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासोबतच अनेक मंत्र्यांशी असलेलं त्यांचं शत्रुत्व लपून राहिलेलं नाही। गिरीश महाजनांच्या जामनेर विधानसभा मतदारसंघात त्यांचे आणि इतरांचे संबंध बिघडत चालल्याचा फायदा शरद पवार यांनी घेतलाय। त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत गिरीश महाजनांना हक्काच्या मतदारसंघातच फटका बसणार असल्याचं चित्र आहे। जामनेर विधानसभा मतदारसंघाचे मतदार नवीन चेहऱ्याला संधी देणार की पुन्हा महाजनांसोबतच जाणार हे विधानसभा निवडणुकीच्या निकालामधून स्पष्ट होईलच। याविषयीचं तुमचं मत कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूजला यूट्यूब, फेसबुकवर सबस्क्राइब, लाईक व फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।